जन्मजात अंध आणि अनाथ असलेली नागपूरची माला पापळकर सरकारी अधिकारी बनली आहे। तिने महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारला। 32 वर्षांपूर्वी माला जळगावच्या रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीमध्ये सापडली होती। त्यावेळी तिला अमरावतीच्या वझर इथल्या शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमामध्ये आसरा मिळालाय। अतिशय कष्टाने नेटाने अभ्यास करत माला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि आज अधिकारी म्हणून रुजू झाल्यामुळे आश्रमातल्या अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळलेत। मी आश्रममध्ये आली तेव्हा खूप छोटी होती। मला स्वतःचं नाव किंवा असं काही समजत नव्हतं। अशा व्यवस्थेत मला शंकरबाबा पापळकरांनी आश्रममध्ये आणलं आणि माझं संगोपन केलं, स्वतःचं नाव वगैरे देऊन। त्यांना खूप आनंद झाला आणि ते त्यांची अशी इच्छा आहे की अजून याच्यापेक्षा मोठी पोस्ट मिळावी। 1 वर्षाची 2 वर्षाची कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून दिलेली मुलगी अभ्यास करतो, मोबाईलवर अभ्यास करतो। मोबाईलच्या जमान्यामध्ये मोबाईल होता म्हणून ते झाली, म्हणजे मोबाईललाही महत्त्व दिलं आहे। मोबाईलचा दुसरे सगळं गैरउपयोग होत आहे, पण माझ्या मालाने मोबाईलचा फार मस्त आठवला। मोबाईलचा उपयोग करून शिक्षण घेतलं आहे आणि मेरिटमध्ये पास झाली, लग्न नाही मेरिटमध्ये पास झाली आणि आज या खुर्चीवर बसली। हा चमत्कार आहे बरं।